महाराष्ट्र दिन या ठिकाणी 1 मेला संपन्न होणार आहे आणि महाराष्ट्र दिनानिमित्तानं जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे ध्वजवंदनाची, त्या यादीकडे आता पाहिलं असता 2 नावं लक्षवेधी ठरतायत। 2 ठिकाणाची 2 नावं, अर्थात रायगड आणि नाशिक। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना महाराष्ट्र दिनी अदिती तटकरे रायगड इथं ध्वजारोहण करतील, झेंडावंदन करतील, तर गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजवंदन करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता अदिती तटकरे या तिथं थांबलेल्या नाहीयेत। थोडक्यात त्यांनी उत्तर देणं टाळलंय की काय अशी चर्चा आता होतीये। भरत गोगावलेंनी मात्र या सगळ्या संदर्भात काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया आपण। जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे, ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे। ते आता आम्ही टीव्हीला पाहिलं तर ठीक आहे, झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे। लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।